हे मित्रांनो नमस्कार। तर आज आपण बनवणार आहोत बार्बेक्यू। चिकन आणलेलं आहे आपण, फुल चिकन आणलेलं आहे आणि आज आपण टेरेस वरती हे बनवणार आहे, बार्बेक्यू करणार आहे। तर आज आपण थोडा प्लॅन केलेला आहे वेगळाच। आज दुकान बंद करून आलेलो आहे आपण लवकर आणि दर्श, मी आणि दर्शची मम्मी आणि आपले सगळे मॅगी, कॅन्डी, बेली सर्वजण मिळून आपण टेरेस वरती आज बार्बेक्यू बनवायचं। ठीक आहे ना दर्श? तर त्यासाठी आम्ही कोळसा आणलेला आहे, अखंड चिकन आणलेला आहे। तर चला मग आपण करूयात बार्बेक्यू ऑन टेरेस। तर हा आपण 2 किलो कोळसा आणलेला आहे। आपली अखंड चिकन आहे। फर्स्ट टाइम आपण अखंड चिकन आणलेलं आहे आणि ते बार्बेक्यू वर बनवणार आहे। आणि इथे आहे आपलं तंदूर करण्यासाठी आपली ही जुगाड केलेली बार्बेक्यू आहे। तर ह्याच्यावर आपण अखंड चिकन बार्बेक्यू करायचं आहे। याच्यात लोखंडाची कढई घेतलेली आहे, त्याच्यामध्ये आपण कोळसा टाकायचं आणि हे वरती ग्रिल आहे। तर याच्यावर आपण छान अशी बार्बेक्यू चिकन बनवायचं आणि आधी स्वच्छ पाण्याने धुवून घेतोय आपण ते आणि त्याच्यानंतर मसाल्यांना मॅरिनेट करायचं आपल्याला ते। स्वच्छ असं वाट्या पाण्यात धुवून घेतं। चिकन स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये जे रक्त वगैरे आहे ते सर्व व्यवस्थित साफसफाई करून घेतलेली आहे आणि सगळं घाण निघूनच गेलेले त्याच्यातले आता। चिकन आता यात आपण मॅरिनेट करायचं आहे। तर मॅरिनेटसाठी आपण काय काय सामान आणलेलं आहे, तयारी झालेली आहे। तयारीमध्ये आम्ही घेतलेला आहे अमूल बटर, सुहानाचा BBQ चिकन तंदुरी मिक्स, त्याच्यानंतर जिंजर गार्लिक पेस्ट, त्याच्यानंतर आपण राऊंड शेपमध्ये कापून घेतलेला आहे ओनियन, टमॅटो, लिंबू, सोबत घेतलेला आहे आपण लसूण आणि 2 मिरच्या। हे चिकन आपण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि चटणी, मीठ, हळद, धना पावडर आणि बाकीचे लाल चटणी आणि चिकन मसाला। तर अशी ही तयारी आम्ही घरातच करून घेतलेली आहे आणि आता वर जाऊन आपण हे बनवणार आहोत। तर टेरेसवर आज आपण प्लॅन केलेला आहे, तर हे सर्व आपण रेडी केलेलं आहोत। सुरुवातीला आधी आपल्याला कोळसा विस्तू करून घेतं आणि त्याच्यानंतर ते आपल्याला आपल्या लोखंडी बुट्टीमध्ये टाकायचं आणि मग बाकीचे कोळसेही त्याच्याने पेटून येतील। तर हे लाल होऊसपर्यंत आपल्याला कोळसे पेटवून घ्यायचे। तर हे असं कोळसे पेटवायला आपण ठेवलेले आहेत। जेव्हा हे लाल होतील पूर्णपणे हे आपण आपल्या बाकीच्या कोळशांच्या खाली ठेवायचं आणि पेटवून घ्यायचं। कोळसे फायनली आपण असे गरम करून घेतलेले आहेत। हे असे लाल करून घेतलेले आहेत। आता ह्याच्यावरून आपण सगळे विस्तू पेटवायचे। तर आपण इथे टेरेसवरती करतो। विस्तू चांगला पेटलेला आहे, तर याच्यावरती आपण सगळे कोळसे पेटवून घ्यायचे आता। तर असं आपण टेरेसवरती आज BBQ पार्टी करतो। तर मित्रांनो खूप प्रयत्नानंतर पेटलेली आहे आणि त्याच्यामध्ये थोडीशी आगी लागलेली आहे। थोडा पेपरचाही वापर केला आम्ही आणि आग पेटवलेली आहे आणि आता आपण चिकन मॅरिनेट करतो। सगळ्यात आधी आपण त्याच्यावरती दही लावून घेतो। आपल्याला 1 तासभर तरी याला कमीत कमी
मॅरिनेट करणं आवश्यक आहे. तर सगळ्यात आधी आपण दही लावलेली आहे, दही टाकून घेतलेली आहे. त्याच्यानंतर आपण काय घेतो, त्याच्यानंतर हा तंदुरी मसाला आपण घेतलेला आहे. हॅलो दर्श, थोडं विस्तू आपण हे करू. तर आता BBQ मसाला टाकायचा आहे, टाकून दे. 1 किलोसाठी. तर हा असा झणझणीत BBQ मसाला आहे. मला वाटतंय बस होईल एवढाच. तर हा बार्बिक्यू मसाला व्यवस्थितपणे लावून घ्यायचा आहे. छान असा बार्बिक्यूचा वास येतोय मसाल्याचा. वास आला. मला वाटतं हे पण थोडंसं टाकावं, कारण पुरणार नाही ते 1 किलोच्या हिशोबाने. ह्या साईडला खूप मसाला पडलाय बघ, इकडे दिसला का तो उचल. पूर्ण झाला तो. सगळ्या भेगाभेगात घाल. तर अशा पद्धतीने आपण छान असा मसाला भरतोय. तर हे विस्तू पिटतंय तिथे. तर छान असा मॅरिनेट झालेला आहे पूर्ण. त्याच्या आतमध्ये बाहेर जिथं जिथं जागा दिसतील तिथे आम्ही मसाला भरलेला आहे. मी मगाशी चाकू आणला होता ना, बघा जरा 1 मिनिट तिथे आजूबाजू. हा मसाला असा मस्तपैकी आपण भरलेला आहे. तो सगळा मसाला आतमध्ये टाकून दे, इथून आतमध्ये, ह्याच्या आतमध्ये टाकून दे सगळं. उचल आणि आतमध्ये ते टाकू. आतमध्ये खूप झालाय मसाला. आता आपल्याला ते फॉईल पेपरमध्ये आपल्याला त्याला आता रॅप करायचं आहे आणि तंदूर व्हायला ठेवून द्यायचं. तर असा हा फॉईल पेपर आपण ठेवून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती आता हे चिकन आपण ठेवून देणार आहोत. तर छान असं ठेवलेलं आहे. तर तो आपल्याला फोल्ड करून घ्यायचं. ते 2 बटर पण टाकून दे ना त्याच्यावरती. 1 मिनिट. राहिलेला मसालाही आपण त्यांच्यावरती टाकून देतोय, वेस्ट नाही करायचं आहे. बादलीत थोडं पण पाणी नव्हतं का? तर एक अमूलची वडी आपण ह्याच्यात ठेवून देऊयात, म्हणजे छान असा फ्लेवर येईल. ठीक आहे, आतमध्ये इथे पण टाकून दे. एक साईडला खाली सोडून दे, आता गरज नाही आहे. ठीक आहे, आता हे पूर्ण फॉईल पेपर गुंडाळून टाक. तर आपण हे सोडून दिलेलं आहे ह्याच्यामध्ये असंच. ते 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 हे टाकते मग. बरं ठीक आहे, सुटायला नको ना. असं फॉईलमध्ये आपण पूर्ण चिकन रॅप करून घेतलेलं आहे. थोडंसं हे राहिलं की हे त्यासाठी एक एक्स्ट्रा काढलेलं आहे. जिथं जिथं राहिलेलं आहे तिथं पूर्णपणे नाही, ते ह्याच्याने फाटतं येते. हा ठीक आहे ना, व्यवस्थित पॅक कर ना तिथं. तवा ठेवावा लागेल. विस्तू नाही, होऊन जाईल खूप धूप धक खूप यायला लागली. ते व्यवस्थित पूर्ण फॉईल हे करून घे खालून वरून.
तर दश खूप एक्साइटेड आहे आमचा बार्बेक्यू खायला. आता रात्रीचे वाजलेत 11. किती वेळ लागणार आहे माहित नाही आपल्याला. छान असं आपण कोंबडी आहे ठेवलेला आहे बार्बेक्यू होण्यासाठी. पाहूयात किती वेळ लागते आता. चल बाळ इकडे. मित्रांनो धग चांगली आलेली आहे. कोळसाही आपला चांगला लाल झालेला आहे आणि आपण बार्बेक्यू वरती आता हे ठेवलेलं आहे हीटसाठी. तासभर लागेल, तासभर आपल्याला ठेवावं लागेल. तव्यात घेऊन 15 मिनटं झालेले आहेत. 15 मिनटापासून आपण धग देतोय. 1 तासभर तर लागेल याला व्यवस्थित व्हायला. तर आता वन साईडनीच आपण धग दिलेली आहे. अजून पलटायचं आहे आपल्याला, तर थोड्या वेळाने आपण ते पलटी मारूया. एक अर्धा तासाने, आता 15 मिनटं झालेत, अर्धा तासाने एका साईडनी आपण हे करून घेऊयात, धग देऊयात आणि अर्ध्या तासाने नंतर वरच्या साईडला धग देऊयात, म्हणजे ते व्यवस्थित होऊन जाईल. मॅगी, कँडी, बेली, आपण बार्बेक्यू खायचं. लवकर या इकडं या, जरा शेकोटी पण करू आपण. मॅगी, चिच्ची खायची आहे ना. मॅगी, कँडी, बेली सगळे वाट बघतायत कधी चिकन होणार आणि त्यांना खायला भेटणार. छान अशी धग लागलेली आहे. पाऊण तास झालेला आहे मित्रांनो. आपण एक पलटी मारलेली आहे याची. अर्धा तास झाला आपण एका साईडने, म्हणजे या वरच्या बाजूने आपण त्याला हे करून घेतलेलं आहे. धग दिलेली आहे कोळशीची. आता दुसऱ्या साईडने आपण देतो. बरोबर पाऊण तास झालेला आहे. अजून एक अर्धा तास आपण करूयात आणि चेक करूयात थोड्या वेळाने ओपन करून की झालेलं आहे का, म्हणजे व्यवस्थित शिजलेलं आहे का. छान असा धग लागलेला आहे, पाहू शकता. बेली, कँडी एकदम आतुरतेने वाट बघतायत कधी आपलं चिकन होणार आणि कधी आम्ही चिकन खाणार. बरोबर ना. पप्पांनी केलेलं बार्बेक्यूचं चिकन कधी आम्हाला भेटणार वाट बघतायत दोघंजण. आणि मॅगी गेली आहे मम्मीच्या मागं, मम्मीकडून काय खायला भेटतंय का बघायला. आणि बेली आणि कँडी दोघंजण माझ्यासोबत बसलेत, वाट बघतायत. चिकन मस्त असा आवाज करतंय बघा. चिरचिर चिरचिर आवाज करतंय, म्हणजे मस्त असं शिजतंय आतून. छान असा वास पण आता येतोय. थोडी थोडी वाफ पण निघते साईडून. फुल चिकन तंदूर म्हणजे फुल चिकन आणलेली आहे विदाऊट कट करता. आणि फर्स्ट टाइम ट्राय करतोय मी. बघूयात कसा रिझल्ट येतो. रात्रीचे 11:30 वाजून गेलेत. आपण 8 वाजल्यापासून तयारीला लागलो होतो. 9 वाजता आपण सर्व सामान एकत्र केलं होतं आणि जवळपास 10 वाजता आपण इथं आलो होतो टेरेसवरती. आता 11:30 वाजून गेलेत. मॅरिनेट करायला आपण ठेवलं होतं. मॅरिनेट करून 10 वाजता मॅरिनेट केलं होतं आणि जवळपास 11पर्यंत आपण ते ठेवलेलं आहे. बघा वाफ इथून दिसत असेल तुम्हाला, वाफ यायला स्टार्ट झालेली आहे. त्या वाफेसोबत वास पण खूप छान येतं. पाहूयात आता थोड्या वेळाने. अजून एक 15 मिनटं ठेवूयात आपण. बरोबर 1 तास मॅरिनेट केल्यावरती आपण 10:55ला ठेवलं होतं इथं बार्बेक्यूवरती. आणि आत्ता 11:30 वाजून गेलेत. अजून एक 15-20 मिनटं अजून ठेवावं लागणार आहे. बहुतेक 12 नंतरच आपण टेस्ट करू. हे बघा मित्रांनो, एक छान असा आवाज येतो. चिकन शिजलेल्याचा, चिकन तयार होतं असा आवाज येतो आतून.
हे बघा इथं वाफ निघते. तर फायनली मित्रांनो आपण फॉईल पेपर काढलेला आहे. चिकन शिजलेलं आहे पण रोस्ट नाही झालेलं आहे. एकदम शिजलंय तर छान. बघत आता टेस्ट कशी येते, कारण की आपल्याला याला रोस्ट करायचं होतं पण रोस्ट नाही झालेलं आहे. हे पण शिजून निघालं आहे. त्याला नॉट अ बॅड. फर्स्ट टाईम अटेम्प्ट होतं आमचं, पण झालं आहे, छान झालं आहे असं वाटतंय. खाऊन बघ एक बाईट. हा लुक आलेला आहे आपल्या. एक पीस आपण चेक करण्यासाठी केलेला आहे. बघत आपण शिजलेला आहे पण अजून थोडा वेळ हे करावं लागेल. थोडं शिजवावं लागेल. आता आपण लास्टचं याला दग देतोय. शिजलेलं तर आहे पण आता फायनली रोस्ट करतोय आपण याला. एक 10-15 मिनिटाला मस्त असं कोळशाच्या दगीवरती आपल्याला हे करायचं, रोस्ट करायचं. रोस्ट झाले होती, छान अशी टेस्ट येईल. होप सो. मॅगी मॅगी इकडे ये. हे धर मॅगी. मॅगी, कॅन्डी, बेली, स्वप्नाच्या सगळेजण वाट बघतायत. 12 वाजून गेलेत पण फते करणार आहे आमचा बार्बेक्यू चिकन. तर फायनली मित्रांनो आपलं बार्बेक्यू चिकन रोस्ट झालेलं आहे आणि 2 लेग पीस आपण घेतलेले टेस्ट करायला आणि छान असं शिजलेलं आहे ते आणि रोस्ट पण झालेलं आहे वरून. जर तुम्हाला आमचं बार्बेक्यू चिकन आवडलं असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.